नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आता गौराई लवकर येणार आहेत आता, त्यामुळे त्याचीच तयारी चालू आहे माझी. तर आता हे मी संडेचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर सध्या आता सगळे झोपले वगैरे होते आणि परीचाच फोटोशूट पण केला, तो ही व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेन. तर आता संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे 4-5 वाजले असतील. आता सगळे मी आधी भांडी जी होती ती कपाटावरची काढून घेतली. सकाळी तर बऱ्यापैकी घासून वगैरे म्हणजे जेवढी लागणार आहेत भांडी तेवढीच मी सध्या तर वरती ठेवलेत. त्यामुळे निम्मी भांडी तर आधीच घासून ठेवली होती सकाळी. आता राहिलेली निम्मी जी होती तर ते लगेच आता काढून घेतली आणि आता लगेच क्लिनिंगला चालू केलं आहे. तर आधी स्क्रबरनं थोडंसं जास्त तेलकट वगैरे होते, कारण जास्त मी साफ नाही करत कपाट, कधी तरच करते. कारण एक तर ते पत्र्याचे, तर त्यामुळे जास्त पाणी वगैरे लागलं की गंजू वगैरे शकतं त्यामुळं. तर आता इथं फक्त आधी स्क्रबरने घासून घेते आणि नंतर परत ओल्या कापडाने पुसून घेऊन नंतर सुक्या कापडाने पुसून घेतलं सगळं. त्यानंतर जेवढी पण भांडी होती तेवढी आधी लावून घेतली कपाटावरती आणि मग लगेच आता भांडी जेवढी होती तर ते घासायला घेते, कारण पाणी वगैरे निथळलं पाहिजे सगळ्या भांड्यातलं. भांडी पण खूप सारी होती त्यामुळे मग आधी भांडी घासून घेतली. आणि 2 टब मोठे मोठे भरले होते, तर त्यामुळे एक टबमध्ये एक इथंच ठेवला आणि एक जो होता तर तो गॅलरीत ठेवला. भांडी वगैरे घासून झाली. आता लगेच स्वयंपाकाची तयारी चालू केली. तर आता इथं वरणासाठी डाळ शिजत घातली आणि चहा वगैरे बनवायला घेतला. तर माझा चहा ह्यांचा चहा बनवून घेतला आणि भात पण लगेच लावून टाकला. तर आळूची पानं जी होती तर ती खूप दिवस झाला आलेत, पण ते काढायची होती तर ती राहूनच जाते. तर आज फायनली ती काढून घेते. आणि आता जास्वंदाचं झाडही पाहू शकताय त्याच्या बाजूचं, तर तेही थोडंसं कट वगैरे करून ठेवलं. तर आणि कढीपत्ता जो होता कढीपत्त्याचं झाड तर ते एवढं छान नाही आलं आहे, थोडंसं खराब झाल्यासारखं झालं आहे. काय माहीत त्याला काय झालं आहे, पण आधी खूप छान येत होता, आता थोडासा खराब झाल्यासारखा झाला आहे तो. तर पानं तोडून ठेवली आणि मग त्यानंतर वरणाला फोडणी दिली आणि माझा पण चहा गरम करत ठेवला. आता वरणाला फोडणी देऊन त्याच कुकरमध्ये नंतर मग भात धुवून ठेवला विहीसाठी परीसाठी. तर त्यांच्यासाठी इंद्रायणी तांदूळच लागतात, ते दुसरं कोणते खात नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा असतो. आणि मग आम्हाला कधी खायचं असलं तर शक्यतो आता वेगळा, कारण थोडेसे तांदूळ जे आहेत ते संपत आले त्यामुळं. त्याच्यानंतर गॅलरीमध्ये छान थोडंसं बसून चहा वगैरे घेतला. परी इथंच खेळत होती माझ्या जवळच.
आणि संध्याकाळचे ढोल वगैरे पण वाजत होते, कारण प्रॅक्टिस गणपतीसाठी ढोल पथक असतं, तर ती इथंच कदाचित प्रॅक्टिस करत असतील आमच्या बिल्डिंगच्या जवळच, म्हणजे बॅक साईडला एरियाला. तर त्यामुळं आवाज वगैरे खूप येतं, फक्त दिसत नाही तिथून, पण आवाज खूप येतो रोज. तर आता इथं शेंगदाणे भाजून घेते मी, कारण शेंगदाण्याचं कूट संपलं आहे, तर त्यासाठी आधी शेंगदाणे भाजून घेते. आणि आज सुकी भाजी किंवा दुसरी भाजी, एक फक्त पातळ भाजीच केली, सुकी भाजी आज नाही काय केली. तर त्यामुळं फक्त आता ते हरभऱ्याची डाळ जी होती ती आधीच भिजत घातली ना, आळूची पानं जी होती तर त्या आळूचीच वडी बनवणार आहे, पण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर याआधी मी जी आळूवडीची रेसिपी आहे तर ती शेअर केली, आणि ही आईची रेसिपी आहे, खूप छान बनते या पद्धतीने आळूवडी, डायरेक्ट फ्राय करून बनवायची. तर शेंगदाण्याचं लगेच कूट बनवून ठेवलं मी, आणि मग लगेच डाळ पण बारीक करायला घेतली. डाळ तर मी 2-4 तास भिजत घातली होती, रात्रभर भिजत घातली तरीही चालते. तर आता मसाले काय काय घेतले, तर ओलं खोबरं आहे, लसूण आहे, जिरं आणि तीळ, याच्यामध्ये काय नाही आहे. तर मिरची आणि कोथिंबीर जी होती तर ती नाही आहे. तर काल यांना मी कोथिंबीर आणायला सांगितली होती, तर 80 रुपये जुडी होती कोथिंबीरची, खूप भाज्या महागल्यात. तर मग म्हटलं राहू दे, 2 दिवसांनी घेता येईल, थोडेसे कमी झालं की. तर 80 रुपये म्हणजे खूपच महाग होते, आणि एक तर किती छोटीशी असते तर किती दिवस जाते, त्यामुळे म्हटलं राहू दे, 2 दिवसाने आणायची, एवढी महाग तर भाजी परवडत पण नाही. तर आता ही डाळीमधलं पाणी काढून घेतलं आहे पूर्ण, आणि आता ही मिक्सरमध्ये असंच वाटून घ्यायचं आहे. आणि हे जे मसाले तर त्याच्यामध्ये एकदम थोडं पाणी टाकून तर तेही पूर्ण असं वाटून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये फक्त मीठ आणि ओवा क्रश करून घातला आहे, बाकी काही नाही घातलं आहे कोणते दुसरे मसाले. याच्यातच जी वडी आहे तर ती खूप छान बनते. आणि याचं मिश्रण जे आहे तर शक्यतो कोणतीही वडी बनवताना हातानेच मिक्स करायचं, म्हणजे छान एकजीव होतं. तर हा मसाला थोडा मला जास्त वाटला म्हणून मी थोडा काढून ठेवला, आणि हाच मग जी पेस्ट होती तर ती ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून ठेवली, आणि थोडंसं भिजू दे म्हणून मग ठेवले. आणि नंतर भाकरी टाकून मग वडी बनवणार. तर भाकरी बनवायला थोडंसं गरम पाणी घ्यायला लागतं, कारण पीठ जे आहे भाकरीचं तर ते आमचं जास्तच दिवस राहतं आहे. नेक्स्ट टाईमपासून मी 2-3 किलोच दळून आणीन, कारण खूप दिवस तसंच राहते पीठ. भाकरीचं पीठ लगेच संपतच नाही आहे त्यामुळं. आणि आता मी थोडंसं ओट्यावरती भाकरी बनवायचं बंद केलं आहे, पण मग खाली मला वरती बसून म्हणजे वरती असं उभा राहून थापता येत नाही भाकरी, मग मी खाली बसून थापते आणि मग उभा राहून मग शेकते, असं करते. आता भाकरी काय जास्त 2 किंवा 3च बनवायच्या असतात, त्यामुळं मग तेवढ्या भाकरी झाल्या की लगेच मग आता आळूवडी बनवायला घेणार आहे मी. आणि आज मी कामं लवकर आटपते आहे, कारण मला जरा क्लिनिंग जी आहे तर ती करायची. आज मी क्लिनिंगला स्टार्ट केलं आहे, मगाशी पाहिलंच असेल तुम्ही. सगळं कपाट वगैरे, भांडे वगैरे झालेत बऱ्यापैकी. तर पहिल्यांदा किचनच साफ करायला घेतलं आहे, कारण किचनमध्येच खूप वेळ लागतो. ते शेवटची भाकरी भाजली, आणि हा सकाळचा भात होता, मग तर तो थोडा गरम करून घ्यायचा म्हणून मग मी आता इथं त्याच तव्यावरती थोडा भात गरम केला, आणि लगेच आता कढईमध्ये तेल ठेवलं गरम करायला वडी बनवायसाठी. तर वडीसाठी तेल जे आहे तर ते थोडंसं असं मीडियम पाहिजे, जास्त पण गरम नको आणि जास्त पण असं लो नको. तर मीडियमच पाहिजे, कारण जास्त हाय ठेवलं की मग वडी पूर्ण अशी करपते, आतून भाजत नाही. आणि जास्त कमी असलं की मग ती नीट भाजतच नाही, ते असं फुटल्यागत होतं, म्हणजे त्याचं जे पीठ आहे तर ते सगळीकडे असं पसरतं तेलामध्ये. आणि याच्यापेक्षा डिटेलमध्ये रेसिपी मी ही अजून एक वेळ शेअर केले, तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या लास्टला देते, जर पाहायचे असेल तर नक्की पहा.
आळूवडी बनवून घेतल्यानंतर मग ह्याच्यासोबत आळूवडी, वरण आणि भात, भाकरी आणि थोडंसं दही होतं. तर लगेच मग जेवण करून मी भांडी जी होती तर ती जेवणाची भांडी पण घासून घेतली आणि आता त्याच्यानंतर किचनमध्ये क्लिनिंग करायला चालू करते. तसं तर मी डेकोरेशन जे मागचं वॉलचं केलं तर तेव्हा पूर्ण आधी किचन पूर्ण क्लीन करून घेतलं होतं, कारण आता लवकर क्लीन करायला भेटणार नाही म्हणून. तरी आता गौराई येणार आहेत, नंतर दसरा, मग पटकन क्लिनिंग होत नाही, तर त्यामुळं म्हटलं आता एक वेळ सगळीच करून घ्यायची. तर सुरुवातीला तर मी हा ग्लास खाली काढून घेणार होते, पण नंतर जमलं नाही. मग आहे तसेच 2 वरच्या ग्लास वरूनच क्लीन केल्या आणि एक खालची ग्लास होती तर ती पूर्ण काढून अशी क्लीन करून घेतली. तर ग्लास अशी काढताना त्याचं खूप व्यवस्थित असं केअरफुली हँडल करायला लागते, नाहीतर मग तुटण्याची पण शक्यता असते. तर त्यामुळे थोडंसं नीट घासावी लागते ती आणि स्क्रबरनीच घासावी लागते, नाहीतर तेलकट वगैरे पण असतं गॅसच्या साईडला त्यामुळं. आणि नॉन मॉड्युलर किचन असेल तर माहीतच आहे, सगळीकडे तेल जे आहे तर ते उडतंच आजूबाजूला किचनच्या, त्यामुळं साफसफाई पण थोडीशी जास्त करायला लागते. त्यानंतर मग सगळं पटकन एक खालची ग्लास जी होती तर ती घासून घेतल्यानंतर वरच्या ग्लास तिथंच घासून घेतल्या आणि सगळ्या भरण्या ज्या होत्या तर ते एक करत लावल्या. तर ह्याच्यात बराचसाच वेळ गेला, 10-10:30 वाजले. माझं स्वयंपाक वगैरे आज लवकरच झालं होतं, 9-9:30 वाजता बाकीचं सगळं आवरलं होतं. तर याला क्लीन करायला 1-1.5 तास गेला आणि मग नंतर मग झोपी गेलो आम्ही, कारण परी वगैरे रडतच होते. तर कसं तरी क्लिनिंग एवढी तर आजवरती झाली. तर आता इथून पुढची बाकी तुमच्यासोबत शेअर करेन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.